तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट फर्स्ट सेमेस्टरला BSc नर्सिंग करतात, जे महाराष्ट्रामध्ये MUHS युनिव्हर्सिटी आहे आणि ते BSc नर्सिंग करतात, तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. इम्पॉर्टंट कशासाठी? येत्या 4 आणि 6 एप्रिलला तुमचा अप्लाइड अनाटॉमी फिजिओलॉजी आणि अप्लाइड सोशॉलॉजी आणि सायकोलॉजी या विषयाचे क्वेश्चन पेपर आहेत. म्हणजे तुमची युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे, जे तुम्ही फर्स्ट सेमेस्टरला तुम्ही ते देणार आहात. तर ही एक्झाम कशी प्रिपेअर करायची, काय करायचं, संपूर्ण गायडन्स तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे. क्वेश्चन कसा पेपर सॉल्व्ह करायचा, नेमके कोणते क्वेश्चन येतील, पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, पासिंग मार्क किती असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला इथेच कळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर सर्वात पहिले तुमचे ॲडमिट कार्ड हे येत्या 1 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड मिळून जातील. त्याच्यामुळे ॲडमिट कार्डसाठी कोणी पॅनिक नका होऊ, तुमचे ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, आता तुमचा सिलेबस माहिती आहे, तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न माहिती आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तर पेपर पॅटर्न ज्यांना माहिती नाही त्यांनी आपल्या ग्रुपला जॉईन करा, आणि ज्यांना पेपर पॅटर्न पाहिजे तिथे ग्रुपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला ते क्वेश्चन पेपर पॅटर्न प्रोव्हाइड करून देऊ. तर आता आपण थोडक्यात क्वेश्चन पेपर पॅटर्न विषयी बोलू. तर क्वेश्चन पेपर पॅटर्न काय असतो? तर सुरुवातीला तुमचे जे MCQ 12 ते 13 मार्काचे तुमचे MCQ आहेत. अनाटॉमी फिजिओलॉजी दोन्ही मिळून असतात, अर्धे ते आणि अर्धे हे. त्याच्यानंतर सोशॉलॉजी सायकोलॉजीमध्ये सेम आहे. हा क्वेश्चन नंबर 1 झाला. हा तुम्हाला सेपरेट सेक्शन असतो. काही कॉलेजला हे सुरुवातीला तुम्हाला हाफ आवरमध्ये MCQचा क्वेश्चन पेपर देतात, काही ठिकाणी तुम्हाला एकदम शेवटी देतात, आणि तो MCQचा क्वेश्चन पेपर तुमच्याकडे राहत नाही. तर तुम्हाला काय करायचे, तो क्वेश्चन तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सॉल्व्ह करायचा आहे. बरेच जण विचार काय करतात की आम्हाला अगोदर दिला, आम्ही हा MCQ आहे तर शेवटी सॉल्व्ह करू. तसं नाही, तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुमचा MCQचा क्वेश्चन पेपर हा तुमच्याकडून घेतला जातो. त्यानंतर आता बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 हा लॉंग क्वेश्चन आन्सर असतो, जो की तुमच्या 10 मार्कासाठी असतो, आणि 2 क्वेश्चन दिलेले असतात, आणि तुम्हाला कोणता पण एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. तर एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्याच्या पूर्ण माहिती असलं पाहिजे. जसे की आता अनाटॉमीमध्ये एखादा तुम्हाला किडनीवरती विचारलेला आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमवरचा विचारला, तर तुम्हाला क्वेश्चन कसा लिहायचा. तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचे की इंट्रोडक्शन, ज्या क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे इंट्रोडक्शन, डेफिनेशन, त्याचं स्ट्रक्चर असेल तर अनाटॉमीमध्ये स्ट्रक्चर, त्याच्यानंतर डायग्राम, लोकेशन, फंक्शन, त्याची अप्लाइड अनाटॉमी, ग्रॉस फीचर, ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. हा झाला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 कसा, तुम्हाला 5 क्वेश्चन दिले जातील, कोणतेही 4 सॉल्व्ह करायचे. तर कोणतेही 4 मध्ये तुम्हाला 5 मार्कासाठी पण हे पॉईंट आउट करायचे. त्याच्यानंतर झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 झाले. आता क्वेश्चन नंबर 4 हा तुमचा व्हेरी शॉर्ट क्वेश्चन आन्सर असतो, जो की 2 मार्काला असतो. 6 क्वेश्चन दिलेले जातात, तर त्यातले 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. तर हा झाला एक सेशन. आता सेशन बी पण सुद्धा असंच आहे, जसं सेक्शन 1 MCQ, सेशन बी तुमचं अनाटॉमी असेल, तर सेक्शन सी तुमचं फिजिओलॉजी असेल. अशा पद्धतीने तुमचे सेशन असतात. तर अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न असतो. आता काही क्वेश्चन आता आपण आपल्या क्लासरूमवरती टेस्ट सिरीज बॅचवरती तुम्हाला घेतलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की आपली बॅच जॉईन केली नसेल तर आजचं रजिस्ट्रेशन करा. म्हणजे बॅचमध्ये तुम्हाला ओव्हरऑल कसा पेपर पॅटर्न असतो, नेमके येणारे क्वेश्चन कोणते. आम्ही असं नाही बोलत की आम्ही प्रेडिक्टेड क्वेश्चन देतो किंवा आमचं कुठे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. आम्ही 2008 पासूनचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते अनालिसिस करून, पूर्ण कोणती पॉसिबिलिटी आहे, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात, हे पूर्ण स्टडी करून आम्ही तुम्हाला ते क्वेश्चन प्रोव्हाइड करतो. आतापर्यंत आपले 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे की आपली जर तुमची 62 मार्काची जर थेरी असेल तर आपली त्यामधून 55 पेक्षा जास्त, 62 आउट ऑफ 62 तर येतेच, पण 55 पेक्षा जास्त असा एकही पेपर नाही की त्याच्या कमी आलेला. एक पेपर होता ॲडल्ट हेल्थ नर्सिंगचा, त्याच्यामध्ये फक्त आपलं 62 पैकी 47 मार्काचं आलेलं होतं. तर हा आपला रेशो आहे किंवा आपलं पर्सेंटेज आहे, जे तुम्ही म्हणू शकता की इतकी आपली ॲक्युरसी आहे. ह्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. आपण डेली रात्री 9:30 वाजता लाईव्ह सेशन घेतो. लाईव्ह सेशन आपले 11 वाजेपर्यंत चालतात. त्याच्यामध्ये आपण पूर्ण जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन कसा लिहायचा, कोणती क्वेश्चन येतील, सर्व काही आपण त्या लाईव्ह सेशनमध्ये कव्हर अप करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला आज पेपर प्रेझेंटेशन पूर्ण कसं लिहायचं एक सॉलिड पेपर दाखवणार आहे. तर ज्यांनी कोणी अजून जॉईन नसेल केलं त्यांनी जॉईन करा, कारण हे तुमच्या आजचं रजिस्ट्रेशन हे तुमचं पूर्ण फर्स्ट सेमेस्टरचं भवितव्य ठरवू शकतं. कारण जर तुम्हाला आता जर ह्या सेमेस्टरला विश्वास पडला तर तुम्ही पुढचे 7 सेमेस्टरही आमच्याकडे जॉईन करा, ही मला खात्री आहे. आणि जर ज्यांनी आपल्या ग्रुपला जॉईन नसतील त्यांनी जॉईन करा. तुम्हाला कुठलेही नोट्स वगैरे कुठलेही काही स्टडी मटेरियल लागत असेल तर ती आम्ही प्रोव्हाइड करू. बाकी
ज्या गोष्टी आहेत, जसे की आता तुमच्या टेक्निकल डिपार्टमेंटच्या काही जणांच्या फीसच्या असतील, काही जणांच्या वेगळ्या ॲडमिट कार्डच्या, त्याही आपण सगळे काही डिस्कस करतो. आपण युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करतो, सगळ्या गोष्टी करतो. तर तुम्हाला आपल्या ग्रुपला जॉईन करायचं आहे. तुमचे जेही काही डाऊट्स असतील सगळे काही आपण हे करायचे आहे. आणि प्रेडिक्टेड क्वेश्चन जर ज्यांना पाहिजे त्यांनी रजिस्ट्रेशन आजच करून घ्या, कारण वेळ भरपूर कमी आहे. वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. नंतर 10 दिवस बाकी आहे. 10 दिवसामध्ये आपण आज सोशलॉजी सायकोलॉजीचे घेणार आहोत. मी 2 क्वेश्चन पेपर असे दिले ज्यातून तुम्हाला 45 पेक्षा जास्त तर मार्क कव्हर होतील, जे तुमची मेन एक्झाम आहे त्यातूनच. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जे नर्सिंग स्टुडंट आहेत त्यांना, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.